मंडळी, एका वर्षाचे 12 महिने असतात, पण या 12 महिन्यांचे तब्बल 365 दिवस असतात आणि या 365 दिवसांमधून काही दिवस असे असतात की ज्या वेळेस पृथ्वीवर देवांची कृपा ही सर्वाधिक असते। त्यामध्येच एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ दिवस म्हणजे गुरुपुष्यामृत योग। त्यातल्या त्यात अधिक मासामध्ये आलेला गुरुपुष्यामृत योग। असं म्हटलं जातं की या दिवशी श्रद्धेने केलेली एक छोटीशी प्रार्थना सुद्धा आपल्याला 1000 पटींनी म्हणजे सहस्त्र पटींनी पुण्यफळ देत असते। तर त्यानिमित्ताने आज मी तुम्हाला फक्त काही माहिती सांगणार नाहीये, तर मी तुम्हाला अशी एक सुंदर हरिहर सेवा सांगणार आहे की ज्यामुळे आपल्यावर देवाची कृपा तर राहील, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा देखील येईल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा हरि ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी काही पॉइंट्स काढून ठेवलेले आहेत, ज्यामुळे मला माहिती देणं सर्वाधिक सोपं होईल। तर एक एक करून आपण सर्व माहिती जाणून घेऊया। मंडळी, 21 मे 2026 गुरुवारचा दिवस। या दिवशी सकाळी 6:05 पासून उत्तर रात्री 2:49 पर्यंतचा कालावधी हा गुरुपुष्यामृत योगाचा असणार आहे। गुरुवार आणि पुष्य नक्षत्र जेव्हा एकत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो। आता सध्या अधिक ज्येष्ठ महिना सुरू आहे आणि त्यातच हा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे, म्हणजे एक प्रकारे अधिक ज्येष्ठ महिन्यातला गुरुपुष्यामृत योग आपण सर्वजण आता पाळणार आहोत किंवा साजरा करणार आहोत। आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा असं म्हटलं जातं आणि गुरुवार हा दिवस बृहस्पती देव, ज्ञान, धर्म आणि शुभत्वाशी देखील संबंधित आहे। तसेच यावर्षी हा दुर्मिळ योग तब्बल 3 वर्षांनी येणाऱ्या वाढीव अशा अधिक महिन्यामध्ये आलेला असल्यामुळे या योगाला खूप जास्त प्रमाणामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे। अधिक मासाला आपण धोंड्याचा महिना म्हणतो, मलमास म्हणतो, त्याचबरोबर पुरुषोत्तम मास देखील म्हणतो, कारण या महिन्याचे अधिपत्य हे भगवान श्रीहरी विष्णूंकडे आहे आणि म्हणूनच या दिवशी केलेली पूजा, जप, दान आणि सेवा ही विशेष पुण्यफलदायी मानली जाते। सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। आपण सूर्य उगवण्याच्या आधी उठण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला सूर्याला अर्घ्य देखील योग्य वेळेमध्ये देता येईल। कारण सूर्याला अर्घ्य हे सूर्य जेव्हा निघत असतो, उगवत असतो, त्यावेळेस दिलं जातं। माझ्या मते ही गोष्ट सर्वांना माहितीच असेल। तर लवकर उठल्यानंतर आपली जी काही स्वच्छतेची कामं असतील ती करून घ्या। त्याच्यानंतर आंघोळ करा। शक्य असेल तर या दिवशी पिवळ्या रंगाचे किंवा स्वच्छ हलक्या रंगाचे म्हणजे फेंट कलरचे कपडे आपल्याला घालायचे आहेत। त्यानंतर आपल्या घरामध्ये काय असतं, देवघर, देवाची खोली। तर देवाची खोली या दिवशी शक्य असेल तर स्वच्छ करा, नसेल शक्य तर फक्त देव्हारा म्हणजे आपलं देवघर स्वच्छ केलं तरी सुद्धा चालेल। यानंतर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि महादेवांना बेलपत्र वाहायचं आहे। अर्थातच आपण दररोज किंवा कुणाकुणाकडे दिवसाआड देवांना स्नान घातलं जातं, कधी कधी वेळ नसल्यामुळे कोरडी देवपूजा सुद्धा होते, पण आपल्याला आवर्जून गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना पंचामृताने स्नान घालायचं आहे। त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे। त्यानंतर मूर्ती कपड्याने स्वच्छ करून म्हणजे पुसून घ्यायची आहे एक प्रकारे आणि देव्हाऱ्यामध्ये स्थापन करायची आहे। आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असू शकते, त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांची एकत्रित मूर्ती असू शकते। त्याचबरोबर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपल्याकडे पंढरीच्या पांडुरंगांची आणि रुक्मिणीची मूर्ती सुद्धा असू शकते किंवा सेपरेट पांडुरंगाची मूर्ती देखील असू शकते। यापैकी तुम्ही कोणतीही मूर्ती या दिवशी पूजनासाठी घेतली किंवा या मूर्तीचीच भगवान श्रीहरी विष्णू म्हणून पूजा केली तरीही चालेल। अगदी तुमच्याकडे बालाजींची मूर्ती असू शकते, तिरुपती बालाजींची किंवा फोटो असू शकतो, तर त्यांची पूजा तुम्ही या दिवशी भक्तिभावाने केली तरी सुद्धा चालणार आहे। तुम्ही प्रभू रामचंद्रांची देखील पूजा या दिवशी करू शकतात। हे सर्व देव एकच आहेत आणि आपल्याकडे
महादेवांची पिंड अर्थात ज्याला आपण शिवलिंग म्हणतो धार्मिक भाषेमध्ये, तर शिवलिंगाला देखील आपण पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करून घ्यायचा. त्याच्यानंतर पाण्याने स्नान घालायचं. शिवलिंग व्यवस्थित कापडाने स्वच्छ करून पुसून आपल्याला देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. त्यानंतरच आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंच्या ज्या रूपाची तुम्ही पूजा करणार आहात त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. शक्यतो मंजिरींसह असलेलं तुळशीपत्र अर्पण केलं तर अतिउत्तम. नसेल तर ज्या पद्धतीचं तुळशीपत्र तुमच्याकडे असेल ते तुम्ही अर्पण करू शकता. एक आपण तुळशीपत्र तोडून घेतो म्हणजे त्यावेळेस फक्त ते तुळशीचं पान असतं, पण जेव्हा आपण मंजिरींसह तुळशीपत्र तोडतो तर थोडासा गुच्छ त्याचा असतो बघा, तर त्या पद्धतीने देखील तुम्ही वाहू शकता. आणि तुम्ही एक फक्त सिंगल तुळशीचं पान जरी वाहिलं तरी सुद्धा चालणार आहे. बघा तुम्हाला कसं शक्य होतंय ते. आणि शिवलिंगावर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. तर बेलपत्र तुम्ही एक घेतलं म्हणजे एका बेलपत्राला असतात 3 पानं, असं तुम्ही एक बेलपत्र त्याची मागची गाठ काढून शिवलिंगावर पालथ करून वाहिलं तरीही चालेल. देठाची बाजू आपल्याकडे करायची आणि पानांचा जो टोकदार भाग असतो तो देवाकडे करायचा. अशा पद्धतीने तुम्ही बेलपत्र वाहू शकता. तर हे बेलपत्र तुम्ही 1, 3, 5, 7, 9, 11 या संख्येमध्ये म्हणजे जेवढी बेलपत्र तुम्हाला मिळतील तेवढ्या संख्येत तुम्ही वाहू शकता. पण एक बेलपत्र वाहिलं काय आणि 1000 बेलपत्र वाहिलीत काय, त्याचा अर्थ किंवा त्याचं जे महत्व आहे ते सारखंच होतं. त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात आपल्याला पानं मिळतील आणि तरच मग आपण सेवा करू या भानगडीत काही पडू नका. एक जरी 3 पानांचं बेलपत्र तुम्हाला मिळालं आणि तेवढं जरी भक्तिभावाने वाहिलं तरी सुद्धा पुरेसं आहे. तर हे झालं आपल्याला कोणकोणती पानं देवाला वाहायची आहे. तर भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र आणि भगवान महादेवांना म्हणजे शिवांना, ज्यांना आपण भोले बाबा भोलेनाथ या नावांनी ओळखतो, तर त्यांना बेलपत्र वाहायचं आहे. या दिवशी ओम नमः शिवाय तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करणं खूप शुभ मानलं जातं. तसेच गुरुवारचा दिवस आहे, गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे गरजू व्यक्तीला काही वस्तूंचं दान केल्यास गुरुकृपा मिळते असं मानलं जातं. तर त्यामध्ये तुम्ही काय काय दान करू शकता, तर पिवळ्या रंगात कोणती डाळ येते, चना डाळ येते, तूर डाळ येते, पण गुरुवार आहे तर चना डाळीला महत्व आहे. तर चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ, त्याचबरोबर हळद, केळी किंवा पिवळं वस्त्र यापैकी तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही गरजू व्यक्तीला दान करू शकतात. त्याचबरोबर आता मी तुम्हाला सांगणार आहे आजची सर्वात खास अशी सेवा जी हरिहर एकत्वाची सेवा म्हणून केली जाते. कारण आपल्या धर्मामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि महादेव यांना वेगळं मानलं जात नाही. अर्थातच देव म्हणून ते वेगवेगळे आहेत, पण ते एकरूप आहेत असं समजलं जातं. असं म्हणतात, शिवाय विष्णू रूपाय विष्णवे शिवरूपिणे. म्हणजेच काय, भगवान शिव आणि भगवान विष्णू ही एकाच परमशक्तीची 2 रूपं आहेत. सेवा कशी करायची, आता सकाळची सेवा सांगितली की भगवान श्रीहरी विष्णूंना आपण तुळस वाहायची आहे. त्याचबरोबर भोले बाबांना आपल्याला काय वाहायचं आहे, बेलपत्र. आता संध्याकाळच्या सेवेमध्ये आपल्याला एक दिवा म्हणजे ज्याही प्रकारचा दिवा तुमच्याकडे असेल, भलेही पितळेचा असेल, चांदीचा असेल किंवा साधी पंती घेतली तरीही चालेल, तर या दिव्यामध्ये आपल्याला 2 वाती लावायच्या आहेत. ज्या लांब वाती असतात ना, तर त्या 2 वाती लावायच्या आहे. त्यातली एक वात म्हणजे शिवाचं प्रतीक आणि दुसरी वात म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचं प्रतीक. त्यामुळे आपल्याला या दिव्याला चंदनाचा गंध लावायचा आहे. दिव्यामध्ये तुम्ही तेल घालू शकता किंवा तूप घालू शकता, काही हरकत नाही. आता बघा, हा दिवा म्हणजे एक प्रकारे आपला हरिहर दीप तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने दिवा तुम्ही देवासमोर प्रज्वलित करून घ्या. त्यानंतर शांत मनाने देवाकडे प्रार्थना करा आणि मग विष्णूंना आपण सकाळी वाहिलेली तुळस ही भगवान भोलेनाथांना दाखवा आणि भगवान भोलेनाथांना दाखवलेलं बेलपत्र हे भगवान श्रीहरी विष्णूंना मनापासून समर्पित करा. ही कृती करताना आपल्याला मनामध्ये फक्त एकच भावना ठेवायची आहे, हे देवा, माझ्यातील अपूर्णता, अज्ञान तुम्ही पदरात घेऊन माझ्या घरामध्ये प्रेम, शांतता, एकोपा आणि सकारात्मकता आणण्याचा तेवढा प्रयत्न करा. किंवा तेवढं जरी माझ्यावर तुम्ही एक कृपादृष्टी म्हणून दाखवलं तरी सुद्धा पुरेसं आहे. तर तुमच्या पद्धतीने तुम्ही देवाकडे हे मागणं मागू शकता. मंडळी बघा, आजच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये ताणतणाव, चिंता आणि मानसिक थकवा
हा वाढलेला दिसतो। अशा वेळी देवभक्ती काय करते तर ती आपल्याला आतून मजबूत म्हणजे स्ट्रॉंग बनवण्याचं काम करते। खरं तर तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिया आहे, म्हणून तिला विष्णुप्रिया, कृष्णप्रिया या नावांनी ओळखलं जातं। आणि बेलपत्र हे तर महादेवांचं अतिप्रिय आहे। पण जेव्हा भक्तिभावाने आपण या अधिक मासामध्ये आलेल्या गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने हरी आणि हर यांची एकत्रित उपासना करू, तेव्हा मनाला एक वेगळी शांतता मिळणार आहे। अनेक लोकांचा असा अनुभव सुद्धा आहे की गुरुपुष्यामृत योगावर केलेली एक लहानात लहान सेवा सुद्धा मनाला आत्मिक समाधान देत असते। रात्री झोपण्याआधी देवापुढे एक तुपाचा दिवा अवश्य लावा, कारण गुरुपुष्यामृत योग हा उत्तर रात्री 2:49 असणार आहे। तोपर्यंत तर काही आपण जागा राहू शकत नाही किंवा राहणारही नाही। त्यामुळे रात्री झोपण्याच्या अगोदर देवापुढे एक तुपाचा दिवा लावा। आपली जी फुलवात असते ना, तर ती आपण त्या तुपाच्या दिव्यामध्ये लावायची आहे। 108 वेळा आपल्याला गुरुवार आहे म्हणून ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा दोन्ही हात जोडून हा मंत्र म्हणायचा आहे। आपली इच्छा आपण त्याद्वारे देवाला सांगायची आहे। मंडळी, अधिक मासातला गुरुपुष्यामृत योग हा फक्त एक योगच नाही, तर स्वतःला सकारात्मकतेशी जोडण्याची एक सुंदर सुवर्ण संधी आहे। तर तुम्ही सुद्धा ही सेवा करणार आहात का? मला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच धार्मिक, सकारात्मक आणि मनाला शांतता देणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना, तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला पाठवा। चॅनलचं नाव काय आहे माहिती आहे ना? तर दिल्लीकर मराठी या चॅनलवर तुम्हाला धार्मिक, आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ नेहमीच पाहायला मिळतील। आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना गुरुपुष्यामृत योगाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। हरिओम नमः शिवाय।